सर्वांना माझा नमस्कार. तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्ताचा जर फॉर्म भरला असेल, तर त्याच्या संदर्भात आता तुम्हाला काही डाउट्स पडायला सुरुवात झालेली असेल, बरोबर? त्याच्यामध्ये पहिला डाऊट हाच असणार आहे तुमचा, की एक्झाम कधी होईल? फॉर्म भरू की नको? हा सुद्धा काही जणांचा डाऊट असणार आहे, की जागा कमी आहेत. मॅनेज असल्याची सुद्धा अफवा आहे. अभ्यासाला किती वेळ भेटेल? सिलेबस कव्हर होईल का? आणि बाकीच्या आपल्या बॅचच्या डिटेल्ससुद्धा मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिला मुद्दा आपला असणार आहे, की एक्झाम कधी होईल? एक पॅटर्न लक्षात घ्या. धर्मादायचा जो तुमची ॲड आली होती, त्याच्यामध्ये 6 ऑक्टोबरला त्यांनी लास्ट तुमचं फॉर्म भरायची डेट होती. तिथून पुढे तुमचे 4 नोव्हेंबरपासून पेपर सुरू झाले होते. म्हणजे जवळपास त्यांनी 1 महिन्याचा वेळ तुम्हाला दिला होता. त्याच्यानंतर तुमचा महिला बाल विकासची ॲड आली. त्याचं तुम्हाला 22 डिसेंबर ही लास्ट डेट होती फॉर्म भरायची आणि 30 जानेवारीला त्यांनी तुमची एक्झाम कंडक्ट केलेली आहे. म्हणजे आपण जर पकडलं तुमचं 19 फेब्रुवारी ही डेट आहे लास्ट, बरोबर? त्यांनी जर डेट वाढवली नाही, तर अपेक्षा अशी की मार्चचा शेवटचा वीक तुमचा मार्च एंड किंवा मग एप्रिलच्या पहिल्या वीकमध्ये, एप्रिलचा पहिला हप्ता इथे तुमची एक्झाम होईल. इथून साधारणपणे तुमच्याकडे 45 दिवस आहेत प्रिपरेशनसाठी. येस, पुढचा मुद्दा काय असतो ना, की अभ्यासाला वेळ भेटेल का? किती वेळ भेटेल हा मुद्दा आहे. तर हा तुम्हाला 45 दिवस तुमच्या अभ्यासासाठी भेटणार आहे. याच्यामध्ये सेकंड आता काही जण विचारतात, की सर याच्यामध्ये सिलेबस कव्हर होईल का? तर एक बाब सांगतो याच्यामध्ये तुमचा सिलेबस हा 2 पॉईंटमध्ये त्यांनी डिवाईड केलेला आहे. 60% जो तुमचा सिलेबस आहे, 60% जे प्रश्न आहेत ते तुमचे, ते कायद्याच्या याच्यावरती आहेत आणि 40% प्रश्न हे तुमचे नॉन टेक्निकल. त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, जी-के-जी-एस आणि रिझनिंग असणार आहे. तर हे जे तुमचे 60% सिलेबस आहे, हा सर्वात महत्त्वाचा पोर्शन आहे आणि याच्यावरती आपली बॅचसुद्धा आहे. ही बॅच आपली रनिंग आहे. याच्यामध्ये 70% सिलेबस तुमचा झाला आहे आणि धिस इज द राईट टाईम. जर तुम्ही बॅच लावली नसेल, तर तुम्ही ती लावू शकता. पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये तुमचा हा 60% सिलेबस कंप्लीट करून घेण्याची जिम्मेदारी माझी असेल. तुम्ही फक्त प्रोसेस फॉलो करायची. तुमचं सगळं कंप्लीट होणार आहे पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये. तर तुम्हाला सफिशियंट टाईम आहे. हे 45 दिवसामधून जर तुम्ही 15 दिवस जर पकडले, तर 15 दिवसामध्ये तुमचा हा 60% पोर्शन कव्हर होतो. पुढच्या 30 दिवसामध्ये तुम्ही हे 60% आणि हे 40% याचं रिव्हिजन करू शकता. ठीक आहे. आता पुढचं होतं, की फॉर्म भरू की नको? जागा कमी आहेत. याच्यामध्ये माझ्या साईडकडून मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. हा सर्वस्वी तुमचा कॉल असणार आहे फॉर्म भरायचा की नको म्हणून. हे तुम्हालाच डिसाईड करावं लागेल. मी कितीही काही सांगितलं, तर तुम्ही तुम्हाला जे करायचं ते शेवटी करत असता आणि आपण कोणालाही कन्विन्स करत नसतो. एक तर बॅच लावण्यासाठी सुद्धा आणि दुसरं फॉर्म भरण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला कन्विन्स करणार नाही. इट्स अप टू यू की तुम्हाला काय डिसिजन घ्यायचा आहे, काय नाही ते. पुढचं मॅनेज असल्याची जी अफवा आहे, याच्यामध्ये एक बाब सांगेल मी तुम्हाला. धर्मादायचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये सुद्धा स्पेशली सदाशिव पेठेमध्ये यांनी खूप अफवा उडाली होती, की 35 ते 40 लाख रुपये रेट आहे म्हणून. तुम्ही आता रिझल्ट बघाल, तुमच्या आजूबाजूचे मित्र टॉपला आहे, जे की ज्यांची आर्थिक स्थिती बिकट होती, ते सुद्धा टॉपला आहेत. त्यांचं सिलेक्शन होणार आहे. याच्यामध्ये एक बाब तुम्हाला लक्षात घ्यायची, की ह्या गोष्टी वरती किती विश्वास ठेवायचा आणि याच्यातून तुमचं किती नुकसान होतं. ज्या बाबी तुम्ही कंट्रोल करू शकत नाही ना, त्याबाबत तुम्ही डिस्कशन करायला नको आणि मलासुद्धा याबाबत तुम्ही मेसेज करायला नको. कारण काय होतं याच्यामध्ये आपल्या दोघांची एनर्जी वेस्ट होत असते. ठीक आहे. पुढे अभ्यासाला किती वेळ भेटेल हे मी तुम्हाला डिस्कस केलं. सिलेबस कव्हर होईल का? तर 100% इथून पुढे तुमचा सिलेबस कव्हर होणार आहे. 15 दिवसामध्ये तुमचं 60 प्रश्नाची तयारी करून घेण्याची जिम्मेदारी ही माझी असणार आहे. 450 जणांनी आतापर्यंत आपल्यावरती विश्वास ठेवला. बरोबर, इथं तुम्हाला दाखवतो 458 ॲडमिशन आपल्याकडे झालेले आहे. हा मागच्या 12 दिवसांचा प्रेड. ह्या प्रेडमध्ये 450 जणांनी आपल्यावरती विश्वास ठेवला. तो का ठेवला? याचं कारण भरपूर जणांना माहिती असणार आहे. आपलं डेमो लेक्चर बघायचं. तुम्ही जर ह्या परीक्षेचा फॉर्म भरला असेल, तयारी करत असाल, तर स्वतःहून तयारी करण्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त अडचणी येऊ शकतात. याच्यामध्ये कुणाची तरी मदत घेणं हे गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये कुणाची मदत घ्यायची हे पण तुमचं सर्वस्वी डिसिजन असणार आहे. पण तुम्ही तो डिसिजन घेण्याअगोदर सगळ्यांचे डेमो लेक्चर बघा. कोण काय बोलतं क्लासमध्ये. आपलं जे ट्री कन्झर्वेशन ॲक्टचं लेक्चर आहे, डेमो लेक्चर, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर होणार आहे. हे ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं की गोष्टी आहेत. आता बॅचबद्दल जर तुम्हाला काही सांगायचं झालं तर हां, याचे काही डाउट्स आहेत, ते डाउट्स एकदा क्लिअर करतो मी तुम्हाला. हे बघा, हे आपला स्क्रीनशॉट मी टाकला आहे ग्रुपचा. 22 लेक्चर तुमचे आतापर्यंत आहे. सरासरी आपलं एक लेक्चर हे 40 मिनिटाच्या आसपास असतो. त्याच्यामध्ये काही-काही लेक्चर हे तुमचे 1 तासाच्या आसपास सुद्धा आहे. ठीक आहे.
बॅचबद्दल काही जे कॉमन पडणारे प्रश्न आहेत त्याची उत्तरं देतो, की लेक्चर हे ॲपवर होतील की टेलिग्रामवरती. ॲक्चुअली आता रिसेंटली आपलं ॲपसुद्धा लॉन्च केलं आहे, द अकॅडमी नावाचं. तर लेक्चर हे तुमच्या ॲपवरती होणार नाही आणि ही आपली एकमेव बॅच असणार आहे. तुमचे लेक्चर हे टेलिग्रामवरतीच होणार आहे. रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपले लेक्चर्स अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते कधी पण जॉइन करू शकता. ठीक आहे. अजून एक मुद्दा इथे सांगतो. तुम्ही बॅच जॉइन केल्यानंतर जे तुमचे लेक्चर आहे ना, तर ते तुम्हाला तुम्ही जॉइन केल्यानंतर तुमचा हा जो टॅब असतो ग्रुपचा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे 3 सेक्शन ओपन होतात. तर एक मीडिया सेक्शन असतो, एक तुमचा फाईल्स असतो आणि एक लिंक असतो. मीडिया सेक्शनमध्ये तुम्हाला हे सगळे लेक्चर दिसतात. हे लेक्चर करायचा क्रम ॲक्चुअली तुमचा या स्वरूपाचा आहे, बरोबर. याला बॉटम टू अप अप्रोच असं आपण म्हटलेलं आहे. ठीक आहे. बॉटम टू अप तुम्हाला जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या लेक्चरचा सिक्वेन्स कळणार आहे. आपण टेलिग्रामवरती ही बॅच घेतोय. खूप किचकट काही जणाला हे वाटू शकतं. आणि अजून एक सांगतो, ज्यांना फक्त आपल्याला पी-डी-एफ किंवा नोट्स ज्या भेटल्या ना, तुम्हाला आपल्या बॅचचं काहीच कळणार नाही. मला आत्ता एका जणाचा मेसेज आला होता, की "सर हे वर्कबुकमध्ये काही समजत नाही, कुठं काय लिहिलं आहे म्हणून." तर नाही समजणार ते, कारण की लेक्चर ज्यांनी केलं त्यांनाच त्या गोष्टी समजणार आहेत. ठीक आहे. पुढे पी-डी-एफचा सुद्धा तोच फॉर्मॅट असणार आहे. बाकी मला तुम्हाला तुम्हाला ते सांगितलं मी लेक्चर कशावरती होतील. वॉच टाईम आणि व्हॅलिडिटी. वॉच टाईम हा तुमचा अनलिमिटेड असणार आहे आणि व्हॅलिडिटी कधी? जोपर्यंत एक्झाम होणार नाही तोपर्यंत ते लेक्चर तुमचे अवेलेबल असतील. कोर्स आपला 1 फेब्रुवारीला सुरू झाला होता. मला वाटतं 20 फेब्रुवारीच्या आसपास आपला कोर्स संपणार आहे. 70% सिलेबस आपला कव्हर झाला आहे. फक्त 3 मुद्द्याचे आपले लेक्चर बाकी आहे. मागचा व्हिडिओ मी टेंटेटिव्ह शेड्यूलवरती बॅचचं स्टेटसवरती टाकला होता. तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. सर्व कायदे कव्हर होतील का? आता याच्यावरती शंकाच नाही. 7 ऑलरेडी तुमचे कव्हर झाले. फक्त एक कायदा बाकी, स्कीम्स आणि डिझास्टर मॅनेजमेंट. हा सुद्धा टॉपिक तुमचा कव्हर होणार आहे आणि आपण किती कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर करतो आता हे भरपूर जणांना माहिती झालेलं असणार आहे. फक्त तुमच्या नोट्स सफिशियंट आहे का? मोर दॅन सफिशियंट आहे, हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. टेक्निकल सिलेबस आहे तर तुमचं क्वालिफिकेशन आता तुम्हाला मला वाटतं की तुमचा विश्वास बसला जर असेल तर तुम्हाला याबाबत काहीही अडचण नसणार आहे. कोर्समध्ये काय भेटणार आहे? सॉफ्ट कॉपी, प्रॅक्टिससाठी टॉपिकनुसार एम-सी-क्यू टेस्ट, वर्कबुक, गुगल टेस्ट आणि तुमच्या फुल लेंथ टेस्टसुद्धा होणार आहे. याच्यामध्ये गुगल टेस्टचं जे आहे त्या आपल्या 4 टॉपिकच्या झाल्या होत्या. पण याचं स्वरूप मी आता चेंज करतोय. कारण आपलं बॅचचं स्वरूप हे बायलिंग्युअल आहे. आपण मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुमच्या नोट्स, एम-सी-क्यू हे प्रोव्हाईड करत असतो. गुगल टेस्ट मात्र आपण फक्त मराठीमध्ये घेत होतो. त्याच्यामुळे आपण ती होल्डवरती ठेवली. मागच्या 3 टॉपिकवरती मी गुगल टेस्ट घेतली नाही. जेव्हा आपले हे 3 टॉपिक संपेल, पुढचे स्कीम्स, डिझास्टर मॅनेजमेंट आणि महानगरपालिका अधिनियम, ते झाल्यानंतर तुमची लेव्हल 2ची टेस्ट होईल. त्याच्यामध्ये 20 ते 25 प्रश्न प्रत्येक टॉपिकवरती असतील, ज्याची डिफिकल्टी लेव्हल बऱ्यापैकी असेल. ठीक आहे. पुढे कोर्स कंप्लीट होईल का? खरंच आता याच्याबद्दल शंका नाही. ठीक आहे. बॅच 15 दिवसात कशी कंप्लीट होणार? ठीक आहे. 14 दिवस झाले. 70% सिलेबस आपण कंप्लीट केला आहे. मी 5 दिवसांचा बफर पिरियड तुम्हाला सांगितलं होता. तर 20 फेब्रुवारीपर्यंत मला अपेक्षित आहे बॅच संपून जाईल. ठीक आहे. लेक्चर्स मराठीत होतील की इंग्रजीमध्ये? मराठीमध्ये तुमचे लेक्चर्स होतील. मार्केटमध्ये 10,000 5,000 अशी फीज असताना तुमची फीज एवढी कमी कसं काय? तुम्ही खरंच ऑथेंटिक आहात का? असा प्रश्न मला खरंच विचारला होता सुरुवातीला. तर येस, माझ्या सद्सद विवेक बुद्धीला आणि अंतरात्म्याला जेवढं पटतं तेवढं मी घेतो. सध्या थोडीशी फी आपण वाढवलेली, थोडीशी म्हणजे ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. ₹2,500 सध्या आपली फीज आहे आणि ही ऑफरमधली. आपली मूळ फीज ही ॲक्चुअली आपण ₹5,000 ठेवलेली आणि ₹2,500 ही फक्त तुमची आजच्या दिवसासाठी असणार आहे, 14 फेब्रुवारी. येस, तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि धिस इज द राईट टाईम. का मी फीज वाढवलेली आहे? कारण की तुम्ही नंतर जर जॉइन केलं, तुम्ही गोंधळणार आहात आणि तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये मलासुद्धा गोंधळून टाकणार आहात. बरोबर. तर ते तशा गोष्टी व्हायला नको. त्याच्यामुळे आपण त्याचं प्रिकॉशन अगोदरच घेत असतो. धिस इज द राईट टाईम मी वारंवार सांगत आलोय. विद्यार्थी हितांसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतात, ज्या बोलता येतात आणि जे विद्यार्थी हितांसाठी तेच आपण करत असतो, तेच आपण बोलत असतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. जागा खरंच मॅनेज आहेत का? याचं उत्तर मी तुम्हाला दिलं. ठीक आहे. जागा खूप कमी आहेत, तर प्रिपरेशन करणं खरंच वर्थ इट आहे का? तर हा डिसिजन सर्वस्वी तुमचा असणार आहे. एक बाब सांगेल, की केलेला अभ्यास हा कधीही वाया जात नसतो. आपलं डेमो लेक्चर जर बघितलं नसेल, ट्री कन्झर्वेशन ॲक्टचं तर नक्की बघा. काही अडचण असेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अजून एक, आपण बॅच टेलिग्रामवरती घेतो त्याच्यामुळे थोडासा किचकटपणा त्याच्यामध्ये आहे. किचकटपणा कसा, की तुम्हाला पहिले मला ह्या टेलिग्राम आयडीला मेसेज करावं लागेल. मी तुम्हाला यू-पी-आय आयडी वगैरे पेमेंटची मेथड किंवा जे इन्स्ट्रक्शन असणार आहे बाकीचे ते त्याच्यावरती पाठवेल. तुम्हाला ह्याच आयडीवरती मला स्क्रीनशॉट पाठवायचा. मी तुम्हाला ग्रुपला जॉइन करून घेईल आणि तिथून पुढे तुम्ही सगळे लेक्चर वगैरे करू शकतात आपले. येस. तर बाकी तुमचे काही डाऊट असेल तर कळवा बिनधास्तपणे. एवढंच होतं या लेक्चरमध्ये, बाकी काही नाही. आपण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच बोलतो. आला का रे?
व्हिडिओ दिसतोय का, ऑडिओ दिसतोय का, ह्या गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये नसतात. येस. आणि बाकीच्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला काही घेणं नसतं. बाकी अभ्यास करायचा आणि लागायचं. एवढ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये करत असतो. ठीक आहे. तर भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. जॉइन करून ठेवा. काही अपडेट असेल तर त्याच्यावरती कळवत जाईल. मला YouTubeवरती आता व्हिडिओ बनवायला फारसा वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे YouTubeवरती कमी आपले इथून पुढे ठीक आहे, मी ट्राय करतो. जेवढं मला करता येईल YouTubeवरती सुद्धा तेवढं आपण करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. भेटू.